मराठी सिनेविश्वातील आघाडीची नायिका म्हणजेच अभिनेत्री अमृता सुभाष. अमृता केवळ अभिनेत्री नाही तर ती उत्तम लिहिते आणि दिग्दर्शनही करते. यासोबतच ती आपले विचार अगदी धिटाईनं मांडताना दिसते. हिंदीतही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आज ती यशाच्या उत्तम टप्प्यावर असली तरी अडचणी कुणालाही चुकल्या नाहीत. आयुष्यात एक टप्पा असा होता की अमृताला मानसिक ताणामुळे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. वडिलांच्या आजारपणाचा मोठा धक्का तिला बसला होता. या संदर्भात ती महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाली आहे. सध्या अमृताचे असेन मी नसेन मी हे नाटक जोरदार सुरू आहे. या नाटकाचे लेखन अमृताचे पती लेखक संदेश कुलकर्णी यांनी केलं आहे, तर दिग्दर्शन स्वतः अमृतानं केलंय. त्यामुळे दिग्दर्शनात तू उशिरा का आलीस असं तिला विचारण्यात आलं. त्यावर अमृता म्हणाली, आतून एखादी गोष्ट सांगण्याची उर्मी निर्माण होणं हे फार महत्वाचं असतं. असेन मी नसेन मी या नाटकात माझ्या वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न अधिक प्रकर्षाने आले आहेत. माझ्या वडिलांना अल्झायमर होता. त्यांचा आजार त्यांना पाहणं, त्यांच्यात होत गेलेला बदल अनुभवणं हे माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि कठीण होतं. त्या काळात माझ्यावर मानसोपचारही सुरू होते. अर्थात या नाटकाचा विषय केवळ डिमेन्शिया किंवा अल्झायमर नाही, पण तो त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्याच अनुषंगाने येणारे केअरटेकरचे प्रश्न, मुलगी, आई, कुटुंबातील सदस्य म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्या, भावनिक गुंतागुंत हे सगळं मी स्वतः अनुभवलं आहे. संदेशने हे नाटक लिहिलं आणि त्यात हे सगळं संवेदनशीलपणे उभं केलं. तेव्हा मला जाणवलं की ही गोष्ट मला सांगायची आहे. ती उर्मी आतून निर्माण झाली आणि मग दिग्दर्शनाचा निर्णय घेणं सहज झालं. अशा शब्दात अमृता आपल्या वडिलांच्या आजारपणाविषयी आणि स्वतःच्या मानसिक अवस्थेविषयी बोलली आहे. अमृता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत देखील मानसिक आरोग्यावर आणि त्यासंबंधीच्या ट्रीटमेंटवर बोलली आहे. पाहूया अमृता काय म्हणाली. जेव्हा माझ्या बाबांना अल्झायमर्स डिटेक्ट झाला, मला लक्षात आलं की मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड जातंय. म्हणजे रडू आलं की ते थांबत नाहीये. किंवा एक वेळ अशी होती, अवघाचीच शूटिंग होतं, प्रसाद, ओक, मंदार, आम्ही तिघही शूट करतो आणि मला ना पहिलं वाक्य काही केलं आठवतच नव्हतं. रोल कॅमेरा झाला की मी कट करायला होते आणि मला पहिलं, नाही तर नॉर्मली मी आणि प्रसाद आपापले संवाद मेकअप रूममध्ये वाचून डायरेक्ट टेक असायचा आमचा. इतकं आमचं अंडरस्टँडिंग, केमिस्ट्री अशी आमची. तर त्या दिवशी ते दोघांनाही कळत होतं. बाबा हॉस्पिटलाइज होते आणि त्या दिवशी मला वाटलं नाही, कामात आता यायला. आणि एक फार मोठा माणूस अजून एक माझ्या आयुष्यात आला, ज्यांनी मला तो रस्ता दाखवला. तो माणूस म्हणजे विजय तेंडुलकर. आपल्या सगळ्यांना ते लेखक म्हणून अर्थातच ही इज लिजंड आणि त्यांच्या नाटकांवर आपण सगळ्यांनी प्रेम केलं, पण माणूस म्हणून त्यांनी मला म्हणजे मी आज जी कोणी जिथे, कारण तुला माहिती आहे दर्शना, आपण बाहेरच्या प्राप्तींवर ठरवतो की एका माणसाने काय कमवलं. मी आतल्या प्राप्तींवर ठरवते. ते कदाचित मला तुला सांगता नाही येणार किंवा दाखवता नाही येणार मी आत माझ्यावर किती काम केलंय किंवा त्या मानसोपचारातनं मी कुठून कुठे आली आहे. पण माझ्या दृष्टीने आपलं स्वतःविषयीचं नातं हे सगळ्यात मोठं नातं असतं. असं आहे, कारण अवॉर्ड आज मिळेल उद्या नाही, पैसा आज असेल उद्याही असेल कदाचित, पण तो सुद्धा तू किती वापरणार आहेस. म्हणजे या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत, प्रसिद्धीपासून सगळ्याला. पण तुम्ही तुमच्याशी तुमचं काय नातं आहे, आणि ते मला मानसोपचार म्हणजे मला तेंडुलकरांनी तो मार्ग दाखवला आणि मी त्या मार्गाने गेले. तर आधी मी तुला म्हटलं तसं मी म्हणलं नाही, मी नाही जाणार, मला काय, मला आपापलं जमलं पाहिजे. आपण काम करूया. मित्रमैत्रिणी असतात त्यांच्याशी बोलूया, असतात ना. पण एक जी तटस्थपणे त्या सगळ्या सिच्युएशनकडे बघण्याची जी ताकद आहे ती मानसोपचारात येते. तू आज माझी मैत्रीण असशील तर तू माझ्याच बाजूनी बोलत राहशील आणि तू म्हणशील हो त्या माणसाचं चुकलंच, तुझं बरोबर होतं. प्रत्येक वेळेला हे ॲटिट्यूड वर्क नाही होत. आपल्याला कुठेतरी तटस्थपणे कोणीतरी, आणि मानसोपचार तज्ज्ञ हे त्याच्याच ते शिकलेले असतात आणि ते एक शास्त्र आहे. हे शास्त्र खूप पुढे गेलंय आता आणि त्या शास्त्रात अनेक रिसोर्सेस आपल्याला मिळतात की ह्या सगळ्या छलकणाऱ्या, माझं कळसीतलं पाणी हे जे छलकतंय त्याला कसं तू स्टेबल करशील. संथ वाहते कृष्णामाई, हे कसं आपण तिथपर्यंत यायचं, ह्याचे रिसोर्स नाही आहे. आणि त्याच्यामध्ये नो हार्म, म्हणजे हार्म तर नाहीच आहे. हार्म एकच आहे, जर चुकीचा मानसोपचार तज्ञ भेटला तर. चुकीचा डॉक्टर सगळ्या ठिकाणी, तर देवाकडे ती प्रार्थना करायची की मला योग्य तो माणूस भेटू देत, नाही तर मग हार्म होऊ शकतो. म्हणजे ते त्यात, पण ते आपल्या हातात नाही. पण ते शास्त्र म्हणून म्हणशील मुळात तर ते अत्यंत खूप प्रगत झालेलं आहे. आणि खूप म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचे जे मानसिक आजार असेल, डिप्रेशन पासून त्या सगळ्यावरती आज उपाय आहे. पण तुम्हाला ते कष्ट घ्यायला लागतील, तुम्हाला तिथे जावं लागेल, तुम्हाला त्या चुकीच्या समजांमधून स्वतःला बाहेर काढावं लागेल.
आणि मी मानसोपचार मी थेरपी घ्यायला लागल्यावर सुद्धा इतके माझ्या आसपासचेच लोक मला हे तू काय करतेयस. सो ते आसपासच्या गिल्ट देणाऱ्या लोकांनाही मला हात जोडून विनंती करायची की तसंही ज्याला मनाचा त्रास होत असतो ना त्या माणसाला थेरपी घेणं खूप अवघड असतं. त्यात तुम्ही त्याला अजून गिल्ट देऊ नका, त्याला पाठिंबा द्या, त्याला मदत करा अजून.